Hello students, how are you? Fine? Stay safe, stay happy in your home. Okay, now we are learning a new poem, You Start Dying Slowly. The poet of this poem is Pablo Neruda. Pablo Neruda's You Start Dying Slowly is an inspiring and motivating poem. The poet is the speaker in the poem. The poet is speaking to all his readers. He is speaking about keeping their self esteem intact. The title itself suggests the theme of the poem. The title, You Start Dying Slowly, means you are losing hope of a happy future. The poet intends to keep his readers happy forever. The poet provides various circumstances in which people lose their hopes of a happy future. People do not find happiness in the day to day routine and lose their will to live alive. Okay? Now we are learning according to the lines between every meaning in our mother tongue. Okay? If you do not travel, if you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. म्हणजे विद्यार्थ्यांनो बघा, कवितेचं असणारं शीर्षकच असं आहे, तर तुमचा अंत होत आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुमचा अंत होत आहे. जर तुम्ही कोणताही प्रवास करत नसाल, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही कोणताही प्रवास करत नसाल, इफ यू डू नॉट रीड, म्हणजे तुम्ही कोणताही वाचन करत नसाल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, म्हणजे जीवनाचा ध्वनी आवाज, म्हणजेच थोडक्यात काय, तर जीवनाचा आस्वाद घेत नसाल, इफ यू डू नॉट ॲप्रिसिएट युअर सेल्फ, स्वतःची प्रशंसा किंवा आत्मसंशोधन करून स्वतःच्याबद्दलचे असणारे काय मत जे आहेत यालाही तुम्ही मांडत नसाल किंवा ते प्रशंसक असणारं जे मत आहे ते स्वीकारत नसाल, तर तुमचा असणारा अंत अटळ आहे, अंत होत आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली. दुसरं असणारं स्टन्स आहे बघा, जेव्हा तुम्ही वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीमचा अर्थ दिलेला आहे शेजारी. अ फीलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज, सेल्फ रिस्पेक्ट. याचा अर्थ आहे की आत्मगौरव, स्वतःचा आनंद, स्वानंदी असणं, हे असणारं त्याच्यातलं गुण आहे. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःचा अभिमान संपवता, सेल्फ इस्टीम याचा आत्मगौरव, स्वतःचा अभिमान संपवता. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, आणि जेव्हा तुम्ही इतरांची मदत नाकारता. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, म्हणजे दुसरे मदत करत असताना देखील त्यांची मदत तुम्ही नाकारता. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुमचा अंत अटळ आहे, अंत होत आहे. तिसरा स्टॅन्झा बघा, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. स्लेव म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण त्याला गुलाम म्हणतो, की जेव्हा तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम बनता, वॉकिंग एव्हरीडे ऑन द सेम पाथ्स, आणि सातत्यानं अखंडितपणे त्याच मार्गावर दररोज तुम्ही चालत राहता. याचा अर्थ आहे की आपलं मत न बदलता, बाहेर येण्याला अडचणी, लोकांची असणारी मतं याला कुठंही स्वीकारता येत नाही, स्वीकारत नाही, आणि लोकांच्या असणाऱ्या मतालाही तुम्ही गृहीत धरत नसाल आणि आपल्याच पद्धतीने हेकेखोरपणे जर चालत असाल, म्हणजे त्याच मार्गावरनं. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जीवनातल्या त्याच मार्गावरून चालत असताना स्वतःचा नित्यक्रम सुद्धा तुम्ही बदलत नसाल, रुटीन बदल नाही, याचा अर्थ सगळ्यांना माहीत आहे. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, विविध रंग जरी तुम्ही म्हणजे परिधान करत नसाल, तर कवितेतल्या असणाऱ्या कवीच असणारं त्या ठिकाणीचं रंग परिधान करणं, याचा अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये या ठिकाणी सेन्सिबिलिटी किंवा म्हणजे जाणीव, संवेदनशीलता जी आहे ती कुठं जर नसेल आपल्याबद्दल, दुसऱ्याबद्दल, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा अपरिचितांशी सुद्धा तुम्ही संवाद करत नसाल, इफ यू डू नॉट स्पीक टू दोज,
अशांशी सुद्धा तुम्ही बोलत नसाल की यू डोंट नो, की जे तुम्हाला माहीत नाहीत, अपरिचित, यांच्याशी सुद्धा तुम्ही जर संवाद करत नसाल, यू स्टार्ट डुईंग स्लोली, तर नक्कीच तुमचा अंत होत आहे. म्हणजे तुमच्यामधलं असणारं जे स्वत्व आहे, जाणीव आहे, सेन्सिबिलिटी आहे, मुव्हिंग म्हणतो आपण, त्यानंतर एक प्रकारचं असणारं थोडक्यात लोकांशी असणारं जे कनेक्टिव्हिटी आहे, समाजाशी असणारी कनेक्टिव्हिटी, ही जर तुम्ही सोडून लोनलीनेस जर रिलाइज करत असाल, तर नक्कीच यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यानंतर चौथा स्टॅन्झा, जर तुम्ही तीव्र भावना आणि त्याच्या असणाऱ्या प्रक्षुब्धतेला टाळत असाल तर, ही इंग्रजीमध्ये कसं आहे बघा, इफ यू अवॉइड टू फील पॅशन, इफ यू अवॉइड म्हणजे टाळणं, इफ यू अवॉइड टू फील पॅशन. आता पॅशन याचा अर्थ आहे की भावना, की तुम्ही जर भावनेला सुद्धा टाळत असाल, आता कोणत्या भावना असतात, मनुष्याला भावना आहेत, राग असेल, लोभ असेल, किंवा एखादं रडणं असेल, भावनावश होणं म्हणतो आपण, या असणाऱ्या भावना सुद्धा तुम्ही प्रकट करू शकत नसाल. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, टर्ब्युलंट याचा अर्थ असा आहे की अनस्टडी म्हणजे अस्थिर अशा पद्धतीचे, अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, आणि त्याच्या प्रक्षुब्धतेला सुद्धा तुम्ही टाळत असाल, म्हणजे रिॲक्शन्स कुठल्याच देत नसाल तुम्ही, तर दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन, त्याचबरोबर तुमचे डोळे, युअर आईज याचा अर्थ आहे की तुमचे डोळे तेजोमय करून, जे तुमचे डोळे रेग्युलरली तेजोमय असतात, आता डोळे तेजोमय असतात याचा अर्थ असा आहे की तुमच्या डोळ्यामधली एक चमक असते, की जी चमक कशासाठी असते, की एक आशादायीपणाचं असणारं प्रतीक आहे, त्याला आपण होप्स म्हणतो. की आपल्याला माहिती आहे की राग आल्यानंतर डोळे लाले होतात, डोळ्यातनं पाणी येतं, भीती वाटल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतं, तसं आनंद झाल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतं, पण डोळे हे त्या ठिकाणी बऱ्याचशा भावना सांगून जातात. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की जे तुमचे डोळे म्हणजे दोज विच मेक्स युअर आईज ग्लिस्टन, म्हणजे जे नेहमी डोळे चकाकलेले असतात, अँड युअर हार्ट बीट फास्ट, अशा वेळेस की हृदयाची स्पंदनं सुद्धा गतिमान करतात, परंतु त्याच्यामध्ये कृती काहीच होत नाही, त्यावेळेस त्यांनी काय झालेलं, यू स्टार्ट डाईंग स्लोली, अशा वेळेस तुमचा अंत मात्र नक्की आहे. हा स्टॅन्झा मी थोडासा परत एकदा रिपीट करतो. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, जर तुम्ही तीव्र असणाऱ्या भावना आणि त्याच्या असणाऱ्या इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, आणि त्याच्या अस्थिर असणाऱ्या प्रक्षुब्ध असणाऱ्या भावना जर तुम्ही टाळत असाल, म्हणजे राग, लोभ किंवा त्यामधले दुःख, आनंद, ह्या कुठल्याच भावना व्यक्त न करता तुम्ही तीव्र भावना आणि त्याच्याबद्दलच्या रिॲक्शन टाळत असताल, दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन, जरी तुमचे डोळे तेजोमय असतील, चकाकी करून देत असतील, किंवा हृदयाची असणारी स्पंदन अँड युअर हार्टबीट फास्ट, तरी तुमचा असणारा अंत हा नक्की आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. शेवटचा असणारा स्टॅन्झा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमची जीवनशैली जर बदलली नाही किंवा बदलत नसाल, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ म्हणजे जर तुम्ही तुमची जीवनशैली जर बदलत नसाल, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, की जेव्हा तुम्ही तुमचा कर्तव्य आणि परिणामांशी संतुष्ट नसाल, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह, म्हणजे तुमचं विहित काम असू द्या, तुमचं नोकरी असू द्या, तुमचं दिलेलं ठरलेले काम असू द्या, याच्याशी तुम्ही समाधानी नसाल, किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता नसेल विथ युअर लव्ह, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ, जर तुम्ही अनिश्चित आहात, फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो ॲप्रिसिएशन्स, जर तुम्ही अनिश्चिततेमधून निश्चितपणाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने न्याय देत नसाल, इफ यू डू नॉट अलो युअर सेल्फ, तर उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एकदाही या समंजसपणाला तुम्ही त्या विचारांपासून दूर ठेवत नसाल, ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, उभ्या आयुष्यामध्ये एकदा तरी समंजसपणापासून, विचारांच्या पासून किंवा समंजसपणाचा जो असणारा विचार आहे त्याच्यापासून तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःच संमत करून घेत नसाल, म्हणजे या असणाऱ्या समंजसपणाला स्वीकारत नसाल, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडव्हाइस, तर नक्कीच तुम्ही तुमचा असणारा त्या ठिकाणचा जो अंत आहे तो नक्की आहे. म्हणून त्या ठिकाणी दिलेलं यू स्टार्ट डाईंग स्लोली. शेवटचा पॅराग्राफ मी परत एकदा सांगतो. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमची जीवनशैली जर बदलत नसाल, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह, तर तुम्ही तुमच्या असणाऱ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या कर्तव्य किंवा परिणामांशी संतुष्ट नसाल, तुमच्या असणाऱ्या प्रेमाशी
त्यानंतर तुम्हाला आनंदाशी असणार प्रत्येक निगडीशी तुम्ही जर समाधानी नसाल, जर इफ यू डू नॉट गो if you do not go the if you do not allow yourself, तर जर तुम्ही अनिश्चितसाठी निश्चितपणाला लावत नसाल किंवा त्यानुसार तुम्ही वागत नसाल की ज्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट करायची, परंतु त्या गोष्टीसाठी म्हणून अक्षरशः जीव पणाला लावून तुम्ही ती कष्ट करत नसाल, ती आत्मीयता तर त्या गोष्टीसाठी लावत नसाल ॲटलिस्ट वन्स युअर लाईफ टाईम, तर जीवनामध्ये उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला एकदा सुद्धा समंजसपणा, म्हणजे त्यांनी दिलेलं आहे सेन्सिबल ॲडवाईस म्हटलेलं आहे शेवटचे वेळे बघा, टू रन अवे फ्रॉम अ सेन्सिबल ॲडवाईस. तर समंजसपणाच्या विचारांपासून स्वतःला कधीही तुम्ही जर जवळ आणत नसाल, तर नक्कीच काय आहे की तुमचा अंत हा जवळ आहे. यू स्टार्ट डुईंग स्लोली. थँक्यू.